हॅलो बच्चो, वेलकम टू डीसीबी बायोलॉजी. डीसीबी बायोलॉजी मध्ये मी आधी भैया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण स्टार्ट केला होता सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी हा चॅप्टर, ज्याच्यामध्ये आपण एक एक पॉइंट कव्हर करतोय. कालच्या लेक्चरमध्ये मी सगळ्यात इम्पॉर्टंट जो आपला टॉपिक होता या चॅप्टर मधला तो म्हणजे स्टेम सेल तो कव्हर केलेला आहे. त्याच्यावरती क्वेश्चन सुद्धा विचारलेला आहे प्रिव्हियस इयर, बरोबर आहे की नाही? तर तो पॉइंट तुम्ही एकदम चांगला अभ्यास केला असेल आणि लेक्चर करून तुम्हाला चांगला समजला असेल असं मी गृहीत धरतो, बरोबर आहे. आता पुढच्या इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण बघणार आहे. फक्त याच्यामध्ये मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीचं थोडंसं इंट्रोडक्शन देणार आहे. त्याचे जे ऍक्च्युअल मध्ये जे फंक्शनिंग आहे किंवा त्याचे काय काय म्हणते त्याला बीटी कॉटन काय असतं किंवा त्याचे युजेस काय काय ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे, बरोबर आहे. तर कमर्शियल युजेस उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त बायोटेक्नॉलॉजीचे इंट्रोडक्शन आणि स्टेम सेलचे जे आपण आठवत आहे तुम्हाला दोन फायदे बघितले होते, युजेस बघितले होते, त्यापैकीच एक म्हणजे ऑर्गन डोनेशन आणि ट्रान्सप्लांटेशन, बरोबर आहे. ह्या दोन कन्सेप्ट आपण आज शिकणार आहे. तर चला कुठलाही टाइमपास न करता आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. स्टेम सेल्स आपण बघितले होते काय असतात काय नाही, त्याचे युजेस काय असतात, बरोबर आहे. जर आठवत नसेल तर आपलं आधीचं लेक्चर परत एकदा बघा, बरोबर नाही. तेवढा जो पॉईंट आठवत नाही ना तो आपल्या लेक्चर मधला लगेच बघायचा, बरोबर आहे. ऑर्गन ऑनलाईनचा हाच तर फायदा आहे. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. तर व्हेरियस ऑर्गन्स इन द ह्युमन बॉडी आयदर बिकम लेस इफिशियंट ऑर कम्प्लिटली फंक्शनलेस. आपल्याला माहिती आहे काहीही होतं आपल्यासोबत, बरोबर नाही. आपण कुठं ट्रिपला गेलो, काही जरी झालं तर काय होईल याची शक्यता नाही, आणि मग काही झालं की मग काय होऊन जातं, आपलं ऑर्गन मध्ये डिफेक्ट येऊन जातो किंवा ऑर्गन फेल होऊन जातं, बरोबर नाही. म्हणजे आपल्या वाईट सवयीमुळे सुद्धा. तर याच्यामुळे आपल्याला काय होतंय, जे ऑर्गन्स आहे आपले ते एक तर फंक्शनलेस होत आहेत किंवा त्यांची जी इफिशियन्सी ती कमी होते कुठेतरी, बरोबर आहे. ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक एजिंग. हे बघा रिझन सांगितले. एक तर सगळ्यात पहिलं एजिंग माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. वयामानाने काय होत जातं, थोडे जे पार्ट्स आहे, आपण गाडी घेतो किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतात आपल्या, जेव्हा त्या गाडीचं वय एक लिमिट ठरलेले असते, बरोबर आहे. 19 वर्ष 20 वर्ष एक्सपायरी डेटच्या नंतर ती कधी बंद पडेल किंवा ती जी वस्तू आहे इलेक्ट्रॉनिक असू द्या किंवा कोणती असू द्या ती कधी बंद होऊन जाईल हे आपण सांगू शकतो का? नाही, कारण त्याची एज लिमिट आहे. तसेच एजिंग असू द्या किंवा ऍक्सिडेंट्स असू द्या, काही ऍक्सिडेंट्स होतात, कोणाचा हात जातो कोणाचा पाय जातो, बरोबर नाही, कोणाचं काय डॅमेज होतं, बरोबर आहे की नाही. तर तशा प्रकारचे ऍक्सिडेंट्स असू द्या किंवा इन्फेक्शन्स डिसऑर्डर्स, म्हणजे या व्हेरियस रिझन्समुळे काय होत आहे, तुमच्या ऑर्गन्सची इफिशियन्सी एक तर कमी होतीये किंवा ते फंक्शनलेस होत आहेत. लाईफ ऑफ सच पर्सन बिकम्स डिफिकल्ट. आपल्याला तर माहिती आहे, आपल्याला साधं एक दिवस डोळ्याला काहीतरी काय म्हणतात त्याला रांजणवाड्या किंवा दुसरं काही आजार झाला, इन्फेक्शन झालं, तर आपण एका डोळ्यांना जे बघतो तर आपल्याला पूर्ण दुनिया वेगळीच दिसायला लागते, बरोबर नाही. तर एवढा प्रॉब्लेम ज्यांना डोळेच नाही त्यांचं तर कसं होतं असं. तर तशा प्रकारचे डिफिकल्टीज त्यांना येत राहतात. इवन फॅटिलिटी मे अकर अंडर सच कंडिशन्स. हाऊएव्हर इफ अ पर्सन गेट्स द नेसेसरी ऑर्गन अंडर सच कंडिशन इट्स लाईफ कॅन बी सेव्ड. म्हणजेच की जर आपण असं केलं की समजा एखादा भिकारी माणूस आहे, बरोबर आहे, त्याच्याकडे 1 रुपया नाही, पैसा नाही, काही नाही, आणि त्याला एकदम देवानं सांगितलं की चल तुझ्या बँक अकाउंटमध्ये मी आता 1000 करोड टाकलेले आहे, म्हणजे त्याचे एक्सप्रेशन काय राहील, बरोबर नाही. तो इतका खुश होऊन जाईल, मला वाटतं त्याला खुशीनं अटॅक येऊ शकतो, बरोबर नाही. म्हणजे अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात. तर सांगायचा मेन उद्देश काय आपला, की जर अशा लोकांना ज्यांच्याकडे जी गोष्ट नाही त्यांना पैसा मॅटर नाही करत, त्यांचं म्हणणं आहे की भाई आम्हाला आहे ना एखादा ऑर्गन, आमचा जो ऑर्गन डिफेक्ट आहे किंवा जे फंक्शनलेस आहे ना तो ऑर्गन फक्त द्या आम्हाला, देवाला एवढीच प्रार्थना करत असते, बरोबर नाही. मग तो जर आपण त्यांना दिला किंवा त्यांचा जे ऑर्गन आहे त्याला नीट केलं तर ते म्हणजे त्यांच्यासाठी एकदम काय म्हणतात चमत्कार होऊन जाईल, बरोबर नाही. तर अवेलेबिलिटी ऑफ डोनर इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. म्हणजेच काय की आपण जे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करणार आहे कशासाठी, की त्यांची जी नीड आहे, त्यांना जो ऑर्गन चांगला करायचा आहे त्यासाठी आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करतोय. जर आपण असं केलं तर त्यांच्यासाठी आपण कोण बनलो, देव बनलो. म्हणजे त्यांच्यासाठी एकदम चांगली गोष्ट झाली. पण देणारं पण तर पाहिजे ना, बरोबर नाही. नुसतंच घेणार आहे आणि देणारच नाहीये तर जमल का? नाही. देणारं आणि घेणारं दोन्ही पण पाहिजे, बरोबर आहे. एकाच साईडने घेऊन जमल का? नाही. तर दोन्ही पण दोन्ही पण साईडने घेणारा पण पाहिजे आणि देणारा पण पाहिजे. तसंच अवेलेबिलिटी ऑफ डोनर इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. इच पर्सन हॅज अ पेअर ऑफ किडनीज. बघा त्यांनी पहिलंच एक्झाम्पल दिले किडनीजचं. तुम्हाला सुद्धा आज सगळ्यात पहिलं एक्झाम्पल कोणतं आठवलं असेल? किडनीचं. कारण सिंपल असतं, बरोबर नाही. आपण खूप ऐकतो असे किडनी ट्रान्सप्लांटेशन, बरोबर नाही. हार्ट ट्रान्सप्लांटेशन आपल्याला फार रेअर केसमध्ये बघायला भेटतं, पण किडनी असू द्या, लिव्हर असू द्या, आपण ऐकत असतो. तर त्यांनी एक्झाम्पल काय दिलंय किडनीचं, की बाबा प्रत्येक माणसाकडे 2 किडनी असतात, बरोबर आहे.
दोन किडनी असतात, कुठं असतात सांगायची गरज आहे का? नाही. असं पुढून नका दाखवू, मागून दाखवायची किडनी. कधी पण कशी दाखवायची? मागून. बरोबर आहे, आलं लक्षात? तर ह्या रिजन मध्ये आपली किडनी असते. आता त्या दोन किडनी असतात तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर इकडून पण एक पाईपलाईन असते आणि इकडून पण एक पाईपलाईन असते, तर मग दोन्ही पाईपलाईन असते म्हणजे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. तसं काही नाहीये. आपल्या याचं काय, किडनीचं काम फंक्शन काय आहे? ब्लड फिल्टर करायचं. ओके. आता ब्लड फिल्टर करण्यासाठी मग ते दोन किडनी असू किंवा एक किडनी असू, फक्त होईल काय की जे प्रॉपर ब्लड फिल्टर दोन किडन्या करत होत्या किंवा ज्या रेंज मध्ये त्या ब्लड फिल्टर करत होत्या ती रेंज कुठेतरी कमी जास्त होईल. पण ब्लड फिल्टर होण्याचं काम तर चालू राहील ना, बरोबर नाही? तुमचं जे ब्लड आहे पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असतं ते तर फिल्टर होत आहे ना, कमी जास्त प्रमाणात होईल पण होत आहे ना. त्याच्यामुळे यांनी असं सांगितलं की जर तुमच्या दोन किडन्या आहे त्यातली एक किडनी कोणाला तरी देऊन टाका. फक्त त्या पैशानी आयफोन बिफोन घेऊ नका. ज्याला गरज आहे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा कोणीतरी असन त्यालाच द्या, आधी मॅच करा आणि मग द्या. नाही तर किडनी विकली मग आयफोन घेतला, बरोबर नाही? आणि तो आयफोन नंतर गर्लफ्रेंडला रागात फोडून दिला, त्याची अजून EMI पण बाकी होती. असं नका होऊ द्या, बरोबर आहे? आता त्यांचं म्हणणं काय आहे की किडनीमध्ये ॲज द प्रोसेस ऑफ एक्सक्रिएशन कॅन अकर विथ द हेल्प ऑफ सिंगल किडनी. एका किडनीमध्ये सुद्धा जर ती एक्सक्रिएशन प्रोसेस होऊ शकते किंवा ब्लड फिल्टर होण्याची प्रोसेस होऊ शकते, तर कशाला दोन पाहिजे आपल्याला? बरोबर नाही? पर्सन म्हणजे एका गर्लफ्रेंड सोबत सुद्धा जर काम होऊ शकतं तर कशाला 4-5 करून ठेवायचे? बरोबर नाही? एकच नीट बघायची आणि एकच करायची. 17 ठिकाणी काय तोंड मारत, असं त्यांचं म्हणणं आहे. पण किडनी आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो. कॅन डोनेट अनदर वन. फक्त गर्लफ्रेंड डोनेट नाही करू शकत, किडनी डोनेट करता येते, एवढं ध्यानात ठेवा. नाही तर करशन कोणाला मित्राला गर्लफ्रेंड डोनेट. किडनीच्या एक्झाम्पल मधून आपण बघितलं की ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन कशा प्रकारे होतं, बरोबर आहे? आता किडनी सारखे दुसरे पण ऑर्गन्स आहेत, बरोबर आहे? आता हार्ट झालं, लिव्हर झालं. तुम्ही म्हणता सर आता माझा एकदम जवळचा मित्र आहे आणि त्याला काहीतरी आजार झाला आणि त्याचं हार्ट बंद पडतंय, बरोबर आहे? तर मला त्याला हार्ट द्यायचंय, माझी लई इच्छा आहे, बरोबर नाही? किंवा तुमची गर्लफ्रेंड असू द्या, जिनं ऑलरेडी तुमचं दिल घेतलेलं आहे, बरोबर नाही? तुमचं काय केलंय, रातची नींद किंवा रात्रीची झोप बीप सगळं तुमचं घेतलेलं आहे आणि तिला आता तुमचं हार्ट पाहिजे. तुम्ही देशान का? नाही. का? कारण की हार्ट तुमच्याकडे एकच आहे. किडनी तरी दोन होत्या, हार्ट आता एकच आहे, लिव्हर सुद्धा एकच आहे, पॅनक्रियास पण एकच आहे. मग तुम्ही देशान कसं तिला? बरोबर आहे नाही? तिनं तर आता मागितलंय, आता लयच प्रेम भंगी असाल तुम्ही तर देऊन टाकशाल. पण तुम्ही जर प्रॅक्टिकल विचार करणार असाल तर तुम्हाला माहिती की आपण हार्ट जर तिला काढून दिलं, आपण कशावर चालत? आपण काय मोटर बसवायची काय मग घरातली? बरोबर आहे का? नाही ना. तर मग तुम्ही काय करशाल, विचार काय करशाल? थांब बाई, मला मरू दे एकदा चांगलं. तू तर असे पण मला मारणारच आहे, बरोबर आहे नाही? मग तुम्हाला एकदा सुखानं मरू दे आणि मी मेलो का मग माझा हार्ट तू घेऊन टाक, बरोबर नाही? काही लिमिट असते, बरोबर? टाइम लिमिट असते. मेल्यानंतर कितीतरी मिनिटं किंवा कितीतरी सेकंद जर आपण ते हार्ट काढलं त्या बॉडीमधून तर ते आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारचे जे मेजर ऑर्गन्स आहे आपल्या बॉडीमधले जे एकच आहे ते आपण त्या माणूस जो आहे तो मेल्यानंतर सुद्धा आपण करू शकतो. आता स्टेम सेलचं पण उदाहरण बघितलं आपण, जर स्टेम सेल्स असतील आपल्याकडे तर लिव्हर असू द्या किंवा दुसरे छोटे मोठे ऑर्गन असू द्या, त्यांना सुद्धा आपण रिग्रोथ करू शकतो किंवा त्यांची जी समजा एखादा भाग कुठं कट झालेला असेल किंवा काहीतरी डिफेक्ट झाला असेल तो आपण सुधारू शकतो. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारचं. आता याच्यामध्ये सांगितलं सिमिलरली स्किन फ्रॉम सर्टन पार्ट्स ऑफ द बॉडी कॅन ऑल्सो बी डोनेटेड. ही इमेज दिसते का? याच्यामध्ये एका साईडनं ऑर्गन सांगितले, एका साईडनं टिश्यू सांगितले. टिश्यूज कशापासून बनतात? सेल्स पासून. आलं लक्षात? आता सेल्स पासून टिश्यूज बनतात आणि टिश्यूजचे आपण वेगळे वेगळे टाईप बघितले होते. मग आता स्किनवरचे असू द्या, टेंडॉन्स वरचे असू द्या किंवा आईज मधले टिश्यूज वेगळे असतात, नर्वस टिश्यूज वेगळे असतात, बरोबर आहे? आणि ऑर्गन्स मध्ये कोण कोण आले? आपले लंग्स आले, हार्ट आले, लिव्हर आलं, इंटेस्टाईन आलं, किडनीज, पॅनक्रियास. ओके, म्हणजे एवढे सगळे ऑर्गन्स आपण हे करू शकतो. आता स्किनचं एक्झाम्पल दिले त्यानं, कॅन ऑल्सो बी डोनेटेड व्हेरियस फॅक्टर्स लाईक ब्लड ग्रुप. आता हा सगळ्यात मेन पॉईंट आहे बरं का, याच्याकडे सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन करायचंय. म्हणजे ते डोनेट करणं म्हणजे ते असं आहे का की भाई खिशातून काढलं आणि देऊन टाकलं, असं नसतं. किंवा आता समजा एखादी व्यक्ती आहे त्याला लागतंय आणि आपण लयच एकदम दयावान झालो आणि आपल्याला लयच असं काहीतरी सुचलं, चला आज मी आत आहे ना माझी एक किडनीच डोनेट करून देतो, बरं नाही? असं रस्त्यानं बघत शोधत फिरले तुम्ही हॉस्पिटलमध्ये, अरे हा दिसला मला किडनीवाला दिसला, लगेच एक फाडभर पटकन चल हात घालून काढली आणि दिली किडनी, असं असतं का? नाही. त्याला काय करावं लागतं? तुम्हाला आधी सगळ्यात पहिले काय चेक करावं लागतं? ब्लड ग्रुप चेक करावं लागतं. नंतर त्याला काही डिसीज आहे का, कोणाला? दोघांना पण, डोनरला पण आणि रिसिव्हरला पण. या दोघांना काही डिसीज आहे का किंवा डिसऑर्डर आहे का किंवा त्यांची एज जास्त कमी जास्त एज गॅप जास्त आहे का, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करावं लागतात? त्या डोनरच्या आणि रिसिपंटच्या बघावं लागतात, बरोबर आहे? कधी? पेड अटेन्शन ड्युरिंग ट्रान्सप्लांटेशन. आलं लक्षात? म्हणजे एवढा सोपा खेळ नाही येतो. ओके, त्यासाठी लॉ सुद्धा बनवलेला आहे, तो लॉ सुद्धा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सांगितलेला आहे. हाऊएव्हर अदर ऑर्गन्स कॅनॉट बी डोनेटेड ड्युरिंग लाईफ टाईम. कोणते ऑर्गन्स आहेत आता? अदर ऑर्गन्स लाईक लिव्हर, हार्ट, आईज कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ ओनली.
मला एक सांगा, किडनीचं ठीक आहे, किडनीचं आपण मान्य केलं बाबा, दोन्ही. तुम्ही म्हणशाल सर डोळे पण तर दोन्ही. मग असा कोणता माणूस आहे का एवढा दयावान की तो एक डोळा, आता 2 डोळे मला तर एका डोळ्याला पण दिसत, चला मी एक डोळा डोनेट करून देतो, असा कोणी माणूस बघितलाय का तुम्ही? नाही. आपल्याला दोन्ही पण डोळे लागते ना. आपलं विजन कसं आहे, आपलं विजन आहे 180 डिग्री. ओके, मग आता 180 डिग्री बघण्यासाठी दोन्ही डोळे पाहिजे आपल्याला. एक डोळे पाहिजे आपल्याला 90 डिग्री दिसत इकडचं, बरोबर नाही? नुसतं इकडचं दिसत, इकडचं दिसत का नाही, मग इकडे काय चालू कळण का आपल्याला नाही. त्याच्यामुळे दोन्ही सुद्धा डोळे पाहिजे आपल्याला. आता ते डोळे आपण देऊ शकत नाही, पण ते कधी देता येतील? आफ्टर डेथ ओनली. म्हणजे असे जे ऑर्गन्स आहे, हार्ट, लिव्हर पण एकच आहे आपल्यामध्ये, हार्ट सुद्धा एकच आहे. कोणामध्ये 2 आहे का? 2 असतील तर सांगा, आपल्याला पाहिजे एक, बरोबर नाही? म्हणजे लिव्हर, हार्ट, आईज हे जे ऑर्गन्स आहे ना, हे तुम्हाला डेथ नंतरच घेता येतात, बरोबर आहे? आलं लक्षात? दिस हॅज लेड टू द इमर्जन्स ऑफ कन्सेप्ट लाईक पोस्टमस आफ्टर डेथ डोनेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन्स. म्हणजे हे जे ऑर्गन्स आहे ना, हे सहजासहजी काय सांगितलंय आपल्याला ऐकायला का भेटत नाही? कारण की हे सहजासहजी कोणी देत नाही. लईच सिरियस कंडिशन असली किंवा लईच जीवन मरणाचा प्रश्न असला तेव्हाच या ऑर्गन्सचं आपण डोनेशन ते करतो, बरोबर नाही? पण आता अवेअरनेस सुद्धा क्रिएट पाहिजे ना. आता समजा मी मेलोय, म्हणजे मी नाही मेलोय अजून, मला नका मारू, जाऊ द्या. आपण असं सपोज एक्झाम्पल करू की असं एखादी व्यक्ती मेली, बरोबर आहे? आता ती व्यक्ती मेली तर त्याच्या घरच्यांना सुद्धा पाहिजे ना तेवढा अवेअरनेस, किंवा आपल्या जी व्यक्ती मेली आहे त्याचा आपण हार्ट ट्रान्सप्लांट करू शकतो, किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट करू शकतो, किंवा आईज डोनेट करू शकतो. तो अवेअरनेस पाहिजे. आपल्या काही संस्कृती, आपले काही ट्रेडिशन्स आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ते जमत नाही, बसत नाही. आपण कोणी बॉडीला समजा जाळतं, किंवा कोणी बॉडीला जमिनीखाली गाडतं, बरोबर नाही? म्हणजे असे वेगवेगळे त्यांच्या धर्मानुसार किंवा त्यांच्या याच्यानुसार आपण क्रिया करत असतो, बरोबर आहे, आफ्टर द डेथ. पण जर हा अवेअरनेस असला प्रत्येकामध्ये की बाबा आपल्या जी डेड बॉडी आहे ती शेवटी कुठंतरी नष्टच होणार आहे, डिस्ट्रॉयच होणार आहे, बरोबर आहे, पण त्याचा कोणाला तरी फायदा होऊ शकतो किंवा कोणाची तरी लाईफ सेव्ह होऊ शकते, हा जर विचार केला, तर हा जर अवेअरनेस प्रत्येकामध्ये आणला, तर काय होऊ शकतं? त्या समोरच्या व्यक्तीचं जीवनदान भेटू शकतं त्याला. आलं लक्षात? म्हणजे आपल्यामुळं आपण मरता जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत तर काही चांगली कामं आपण केली नाही, पण कमी कमी मरता तर काहीतरी चांगलं होऊन जाईल आपल्या हातातून, बरोबर आहे नाही? आता हे बघा, हा चार्ट आहे आपला. ऑर्गन्स कोणते कोणते देऊ शकतो आपण, टिश्यूज कोणते कोणते. ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. आता इथपर्यंत आपण बघितलं ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन काय होतं. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आणि ऑर्गन डोनेशन मध्ये फरक आहे मित्रांनो. आलं लक्षात? ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे डोनर कडून ऑर्गन घेणं आणि रिसिव्हर पर्यंत पोहोचवणं, हे झालं ट्रान्सप्लांटेशन, बरोबर नाही? डोनर कडून काढणं आणि रिसिव्हर करून फेकणं. आता ऑर्गन डोनेशन म्हणजे काय की ऑर्गन डोनेट करणं, ऍक्च्युअल मध्ये जो डोनर असतो तो डोनेट करणं. आता ते डोनेट करण्यासाठी जे आपण एवढं सगळं बघितलं की अवेअरनेस पाहिजे, हे सगळं पाहिजे, हे बऱ्याच जणांमध्ये नसतं, बरोबर नाही? मग आपण काय करतो, डोनर म्हणल्यावर की एक स्पेसिफिक म्हणजे गव्हर्नमेंटनं असं काहीतरी काय म्हणते, मला तरी वाटतं की असा रूल काढायला पाहिजे की भैया तुमची डेड बॉडी आहे, बरोबर आहे, तुमच्या डेड बॉडीकडून एवढे जर ऑर्गन आली तुम्हाला एवढे पैसे आम्ही देऊ, आहे का नाही? असं काहीतरी रूल काढायला पाहिजे की 1 कोटी 2 कोटी 3 कोटी. मग लोक, मी तर म्हणतो ते सगळ्या विधी जे ब्राह्मण लोक किंवा जे करतात ते विधी, क्रियाक्रम, ते 10वं 13वं ते सगळं सोडून देतील ब्राह्मणकडे जाणं, आणि पहिले जाऊन त्या डॉक्टरकडे जाऊन बसतील की घ्या भाऊ या बॉडीचं जेवढं काढता येईल तेवढं सगळं काढा, बरोबर आहे नाही? असं करतील लोक. तर चला बघूया ऑर्गन आणि बॉडी डोनेशन मध्ये काय. आता बॉडी डोनेशन काय? बॉडी डोनेशन म्हणजे तुम्ही म्हणशाल सर ऑर्गन पर्यंत ठीक होतं, पूर्ण बॉडीच देऊन टाकायची काय? पूर्ण बॉडीच काहीच नाही ठेवायचं आपल्याकडे, तुला कशाला लागतंय ते, बरोबर नाही? बॉडी डोनेशनचा फायदा कसा आहे, आता तुम्ही एकदम ब्राईट स्टुडंट्स आहे, बरोबर आहे, तुम्ही असं चांगला स्कोर करणार 10वीला 95+ घेणार, मग घरच्यांच्या अपेक्षा वाढणार, मग घरचे म्हणणार की माझा मुलगा एवढा हुशार आहे, सायन्समध्ये त्यांना 95+ घेतले आधी भैयाचे लेक्चर करून, बरोबर नाही? आणि आधी भैयाचे लेक्चर 11-12चे पण आहे, नीटचे. मग आपण त्याला काय करू, आपण त्याला आधी भैयाकडे पाठवू, बरोबर नाही? मग त्याला नीटसाठी आपण अभ्यास प्रिपेअर करायला लो, मग तो नीटमध्ये प्रिपेअर होईल, बरोबर नाही? आपल्याकडून लेक्चर करेल आणि मस्तपैकी एकदम गव्हर्नमेंट MBBS डॉक्टर बनन, एम्स डॉक्टर बनन, बरोबर नाही? एम्समधून पासआउट होईल. मग तिथं त्याला शिकायला, प्रॅक्टिकल करायला बॉडी तर भेटल्या पाहिजे ना. किती दिवस तो लावारिस बॉडीवरती जगत, बरोबर नाही? आणि लावारिस बॉडी भेटणं बंद झाल्यात काय करायचं? मग अवेअरनेस तेवढा पाहिजे की बाबा त्या मुलांना शिकण्यासाठी किंवा जे फ्युचर डॉक्टर्स बनणार आहेत, बरोबर नाही, किंवा काही रिसर्च करायची, तर त्यांच्यासाठी त्यांना पुरेशा बॉड्या पाहिजे. आता काही काही मेडिकल कॉलेजमध्ये तर बॉडीज भेटत नाही. म्हणजे 100ची बॅच असते, बरोबर आहे की नाही? 100च्या बॅच मधले 100 जण त्या एका बॉडीवरती तुटून पडलेले असते. मग मागच्याला काही चालत नाही, कुठं काय चालू आहे. म्हणजे सर जो असतो तो सर शिकवत असतो छातीकडं आणि या भाऊचं लक्ष दुसरीकडेच असतं, बरोबर नाही? म्हणजे अशा होतात, बरोबर नाही? मग त्यासाठी काय पाहिजे की एक ठराविक ग्रुप
20-20चा ग्रुप करा, तेवढ्या बॉडी अवेलेबल करा आणि त्यासाठी काय पाहिजे, बॉडीज पाहिजे, बॉडीज डोनेट केले पाहिजे. याच्यामुळे बॉडी डोनेशन इम्पॉर्टंट आहे. तसं ह्युमन बॉडीज आर डिस्पोज ऑफ आफ्टर डेथ ॲज पर ट्रेडिशनल कस्टम्स. बघा ट्रेडिशनल कस्टम्स तर तुम्हाला माहितीच आहे चांगले, बरोबर आहे की नाही. हाऊएव्हर ड्यू टू प्रोग्रेस इन सायन्स इट हॅज बीन रिअलाइज दॅट मेनी ऑर्गन्स रिमेन फंक्शनल फॉर सर्टन. हे बघा हे वाक्य इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहिती पाहिजे की हे बघा, ड्यू टू प्रोग्रेस इन सायन्स इट हॅज बीन रिअलाइज दॅट मेनी ऑर्गन्स रिमेन फंक्शनल फॉर सर्टन पिरियड इवन आफ्टर डेथ अकर्स अंडर स्पेसिफिक कंडिशन. जसं की आईज, लिव्हर आपण बघितलं, पॅनक्रियास बघितलं, त्याच्यानंतर हार्ट बघितलं, बरोबर नाही. एका ठराविक पिरियड नंतर आपण ते काढू शकतो. कन्सेप्ट्स लाईक ऑर्गन डोनेशन अँड बॉडी डोनेशन हॅव इमर्ज रिसेंटली आफ्टर रिअलायझेशन दॅट सच ऑर्गन्स कॅन बी यूज टू सेव्ह द लाईफ ऑफ अदर नीडफुल पर्सन्स. म्हणजे दुसऱ्याचं जाता आता आपण काहीतरी भलं करू शकतो हे त्यांना कळलं, म्हणून ते सायन्स प्रोग्रेस केल्यानंतर त्यांनी काय केलं की बाबा आपण ऑर्गन डोनेशन किंवा बॉडी डोनेशन करून दुसऱ्याची लाईफ वाचू शकतो. अ लिबरल व्ह्यू बिहाइंड द कन्सेप्ट ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन इज दॅट आफ्टर डेथ our body should be useful to other needful person so that their miserable life would become comfortable. म्हणजेच काय की आपण जर आपल्या हातून जर काहीतरी चांगलं होत असेल, पुण्य होत असेल, पाप तर करतोच आपण, पण एखादं जर पुण्य होत असेल, एखाद्याचं लाईफ सुधारत असेल तर का नको करायला, बरोबर नाही. तर आपण त्यांची लाईफ काय करतोय, कम्फर्टेबल करतोय किंवा त्यांना चांगलं, ज्याला डोळे नाहीये, ज्यानं जग नाही बघितलंय, विचार करा जर त्यांना तुमचे डोळे भेटले आणि त्यांनी एकदम जग बघितलं, तो ऍक्च्युअल मध्ये जग तुमच्या डोळ्यातून बघणार आहे ना, बरोबर नाही. म्हणजे तुम्ही मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहताय. अवेअरनेस अबाउट these concepts is increasing in our country and people are voluntarily donating their bodies. आता हे वाक्य तर टाकलंय त्यांनी सेंटेन्स, बरोबर नाही, पण रिअल मध्ये असं होतंय का, ठीक आहे होत पण असेल, पण जेवढं पाहिजे त्या प्रमाणात होतंय का. लोकसंख्या आपली पाहिली तर किती चालली आहे, बरोबर नाही, आणि एवढ्या लोकसंख्येमध्ये बॉडीज किती भेटताय आपल्याला, फक्त ठराविक मोजक्या, बरोबर नाही, ज्या पुरत पण नाही आपलं मेडिकल कॉलेजला. आता मेडिकल कॉलेजमध्येच किती व्हरायटी आहे, MBBS आहे, BMS आहे, BHMS आहे, आणि एवढ्या याच्यामध्ये कितीतरी मेडिकल कॉलेजेस आहे, एम्स कॉलेजचे वेगळे आणि रिसर्च सेंटर वेगळे. मग यांना सगळ्यांना बॉडी पूर्ण जमतंय का, नाही. त्याच्यामुळं तेवढ्या प्रमाणात अवेअरनेस अजून क्रिएट झालेला नाहीये. आणि तुम्ही जे फ्युचर काय म्हणतात त्याला, नागरिक बनणार आहे देशाचे, त्याच्यामुळेच तुम्हाला हे सिलेबसमध्ये टाकण्याचं कारणच ते हा जो टॉपिक आहे की तुम्हाला तो अवेअरनेस आतापासून क्रिएट झाला पाहिजे, सायन्सकडे तुमचा फोकस राहिला पाहिजे. कळलं तुम्हाला. हे बघा, लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी सेव्ह बाय ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. ब्लाइंड्स कॅन रिगेन द विजन. जे अंधे है, जो अंधे लोग हैं वो अंधे अपना जो सपना है, जो ख्वाबों में देखते थे, वो हकीकत में देख सकेंगे. किसकी वजह से, आपकी वजह से. तो क्या करना है आपको, सिर्फ डोनेशन करना है, या तो बॉडी डोनेशन, फुल बॉडी डोनेशन मरने के बाद, बरोबर नहीं, या फिर ऑर्गन डोनेशन. फक्त जिवंतपणे काही करू नका, नाही तर आता लेक्चर बघशान, फॉर्म मध्ये उठशान, घरच्याला म्हणशान पप्पा चला पटकन किडनी डोनेट करायची, पप्पा उठा लवकर, हृदयाचं आपलं काही काम नाही, देऊन टाकायचंय. हा, तुम्ही एक ऑर्गन जर तुम्ही म्हणले डोनेट करायचं आहे तर तुमचे घरचे नक्की तुम्हाला रागावतील, ते म्हणजे तुमचा दिमाग. कारण तुमच्या घरच्याला पण माहिती याचा यूज तर काही होणार नाही त्या माणसामध्ये, बरोबर नाही. मग कमी कमी आपल्या पोरामध्ये तरी यूज करू आपण. त्याच्यामुळं ते दिमाग देऊ नका तुम्ही तुमचं, नाही तर उगं काय आहे ते समाजाचं आयुष्य बदनाम करून टाकशाल. लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी रिंडेड कम्फर्टेबल बाय डोनेशन ऑफ ऑर्गन्स लाईक लिव्हर, किडनीज, हार्ट वॉल्व्स, स्किन एक्सेट्रा. बघा, हार्ट वॉल्व्स म्हणजे एवढी छोटीशी गोष्ट सुद्धा डोनेट होऊ शकते. हार्ट वॉल्व्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, हार्ट वॉल्व्सला ओपनिंग, बरोबर नाही, सेम्युलर वॉल, ट्रायकस्पिड, बायकस्पिड वॉल, त्या सुद्धा डोनेट होऊ शकतात. सिमिलरली बॉडी कॅन बी मेड अवेलेबल फॉर रिसर्च इन मेडिकल स्टडीज. तेच तुम्हाला आता कॉलेजचं सांगितलं मी. मेनी गव्हर्नमेंट अँड सोशल ऑर्गनायझेशन्स आर वर्किंग टुवर्ड्स इन्क्रीजिंग द अवेअरनेस अबाउट बॉडी डोनेशन, ऑर्गन डोनेशन, सेव्हिंग लाईव्स. हे बघा, तुमच्यासाठी एक स्पेशल फोटो काढलाय आपण. हे बॉडी डोनेशन बघा, हे बघा कशी रिसर्च चालू आहे फॉरेनमध्ये, म्हणजे फॉरेनमध्ये चालू आहे. आपल्या इथं पण अशीच चालती, पण ते आपल्या इकडचा फोटोच भेटला नाही राव. आपल्या इकडे ते आहे ना थोडंसं, फोटो काढू देत नाही, ते करू देत नाही लॅबमध्ये. त्यांचं बिंदास आहे, काढा जे काढायचं, अवेअरनेस करा. हे बघा कसे मॅडम सर लोक मस्त बॉडी सोबत खेळतात. याला बांधून ठेवलं बिचारायला, याचं तोंड कुठे तेच कळणार. हा इकडे बघा, इकडे पाय दिसले ना सगळ्यांना. हा, अशा प्रकारचं. तर अशा प्रकारे बॉडी डोनेशन झाल्यावर मग अशा प्रकारे आपण शिकतो. आता आपला मेन मुद्दा बायोटेक्नॉलॉजी. अरे बापरे, आता इथपर्यंत ऑर्गन डोनेशन, बॉडी डोनेशन एकदम छोटून मोठं टॉपिक होती, बरोबर नाही. स्टेम सेल नंतर आता दुसरा कोणता मेन टॉपिक आहे या चॅप्टरमध्ये, तो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. आणि बायोटेक्नॉलॉजी एवढं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तुम्ही आता जर नीट केलं ना, 11th-12th
म्हणजे 12चे जे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी येतो. म्हणजे जर तुम्हाला नीट करायचे असेल ना किंवा मेडिकल फील्डची तयारी करायची असेल तर बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर मस्ट आहे, तो इग्नोर करून चालणार नाही तुम्हाला. आलं लक्षात? त्याच्यामुळे नीट शिका. आता we have studied in the earlier class that biotechnology is bringing about artificial genetic changes and hybridization in organism for human welfare. ठीक आहे, इथपर्यंत तर सर माहिती. आता थोडंफार तर आम्हाला पण नॉलेज आले, बरोबर नाही, की बायोटेक्नॉलॉजीचा यूज आपण भरपूर क्षेत्रात करू शकतो आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी, बरोबर नाही. आता दारू बनती त्याच्यामध्ये पण तर तुमचा काही फायदा नाही पण तुमच्या घरच्याचा तर फायदा होत असेल, बरोबर नाही, कोणतरी घेत असेल तर. तर अशा प्रकारच्या बायोटेक्नॉलॉजीची यूज आहे, काही चांगली पण यूज आहे, काही वाईट पण यूज आहे. ती वाईट आपल्यासाठी आहे, काही काहींसाठी ती चांगली आहे. जेनेटिक चेंजेस असू द्या, आपण जेनेटिक बघितलं आता आपल्या प्रिव्हियस चॅप्टर्समध्ये, की जेनेटिक जी इंजिनिअरिंग आहे किंवा जेनेटिक जी फील्ड आहे आपली ती किती प्रोग्रेस करते, काय काय व्हेरिएशन्स आणते, काय काय म्युटेशन्स आणून काय काय क्रिएट करते, बरोबर नाही. म्हणजे ते सुद्धा कशामुळं, बायोटेक्नॉलॉजीमुळं आपल्याला भेटतंय. व्हेरियस ब्रांचेस ऑफ सायन्स लाईक सायटोलॉजी, बघा सायटोलॉजी तर या चॅप्टरमध्येच बघितली आपण, बरोबर नाही, स्टडी ऑफ सेल. नंतर बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग आर इन्क्लुडेड इन बायोटेक्नॉलॉजी. आलं लक्षात? याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस सुद्धा आहे. जर तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं असेल, अंडर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, तुम्ही याच्यामध्ये करू शकता. मायक्रोबायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, त्याच्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग. फक्त काय आहे, तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये पूर्ण जे वर्क आहे ना ते सगळं रिसर्चशी रिलेटेड आहे, बरोबर आहे. आलं लक्षात? जर तुमचा इंटरेस्ट जर रिसर्चमध्ये असेल तर ही फील्ड एकदम बेस्ट आहे तुमच्यासाठी. आणि रिसर्चमध्येच जास्त स्कोप राहणार आहे फ्युचरमध्ये. जेवढा रिसर्च करत राहणार तुम्ही तेवढा तुमचं एकदम लाईफ टाकाटाक होऊन जाणार, बरोबर नाही. नाही तर बसायचं मग आपलं गल्ल्यावरती. आजचा धंदा किती झाला, बरोबर नाही, 10, 20, 70, 80. देर इज अ कन्सिडरेबल प्रोग्रेस मेनली इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर. आता जे शेतीशी रिलेटेड मुलं असतील ना किंवा ज्यांच्या घरी शेती असेल किंवा चांगली मस्त बागायतदार शेती विधी, बरोबर नाही, त्यांना या गोष्टीचा अर्थ कळला असेल की बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण किती प्रोग्रेस केलेली. कशामध्ये? ॲग्रिकल्चर आणि फार्मसी. म्हणजे काही काही लोक आता त्याचा यूज करून जवळपास कोटी कोटीनं उत्पन्न काढतायत, बरोबर नाही, वर्षाला त्या शेतीमधून. फक्त काय आहे, फक्त एवढं आहे की तुम्हाला ते डोकं पाहिजे तेवढं, की त्याचा कसा यूज करून घ्यायचा त्या शेतीचा, बरोबर नाही. नाही तर आले पैसे जास्त येते, 1-2 कोटी भेटते एका एकरचे, टाकली विकून, घेतला काळा घोडा, बरोबर नाही, मस्त फिरवली गाडी गावामधून, पाटील आला पाटील आला, बरोबर नाही, आणि पाटील नंतर गेला. मुळशी पॅटर्न पिक्चर पाहिला ना सगळ्यांनी, तशा प्रकार. म्हणजे फार्मसीशी रिलेटेड असू द्या, आता तुम्ही बघा MBBS असू द्या, ॲलोपॅथी असू द्या, BMS असू द्या, आयुर्वेदिक मेडिसिन असू द्या, किंवा BHMS होमिओपॅथिक मेडिसिन असू द्या. रिसर्च बघा तुम्ही, जर रिसर्च झाला नसता तर ॲलोपॅथी एवढी पुढे गेली असती का? आज प्रत्येक डिसीजवरती, किंवा प्रत्येक नाही म्हणता येणार, काही मोजके सोडले तर, पण त्याच्यावरती आपल्याकडे इलाज आहे, बरोबर नाही. त्याच्यावरती आपण काहीतरी मेडिसिन बनवून ठेवली. त्याच्यामध्ये मेडिसिनमध्ये पण व्हरायटी आणली आपण. काही गोष्टींचं सिरप बनवलं, एखाद्याला जर गोळी घ्यायचा प्रॉब्लेम असेल तर तो सिरप घेऊ शकतो. त्या सिरपमध्ये पण पहिले कडू लागायचं, ते लागायचं, आता त्याच्यामध्ये फ्लेवर्स ऍड केलेत, बरोबर नाही. त्याच्यानंतर गोळी बनवली आपण, आता गोळीमध्ये पण आपण त्याला कलर देतो किंवा त्या गोळीमध्ये कंटेंट ऍड करतो काही काही, बरोबर नाही. म्हणजे एक गोळी 3-4 ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे जेवढे पण असं ह्या गोष्टी झाल्यात ना त्या सगळ्या रिसर्चमुळे झाल्या. आणि कोणती फील्ड? एकमेव फील्ड म्हणजे कोणती? बायोटेक्नॉलॉजीमुळे. आलं लक्षात? त्याच्यामुळे BSc बायोटेक्नॉलॉजी पण लई डिमांड आहे बरं का. जर एखाद्याला करायचे असेल तर करू शकता तुम्ही. न्यू एक्सपेरिमेंट्स आर बिंग परफॉर्म फॉर इम्प्रुव्हिंग द ॲग्रिकल्चर हेल्थ. म्हणजे शेतीबद्दल तर आपण बोललोच. इन फार्मसी एक्सपेरिमेंट्स फॉर प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. हे बघा फार्मसीमध्ये कोणते कोणते आहे? अँटीबॉडीज, व्हिटॅमिन्स, हॉर्मोन्स लाईक इन्सुलिन. इन्सुलिनचं तर किती महत्व आहे तुम्ही बघा ना. आता म्हणजे जे आपले ज्यांना जेनेटिकली असू द्या किंवा काहीतरी स्वतःच्या हॅबिट्समुळे असू द्या, ज्यांना शुगर झालेली, बरोबर नाही, आणि ती शुगर एकदम अति लेवलला झालेली, त्यांना बिचारांना रोजचं इंजेक्शन घ्यावं लागते, त्याच्यावरती ते जगते. जर आता याच्यात रिसर्च झाली नसती किंवा ज्याच्यामध्ये इन्सुलिन जनरेट कशापासून करतो हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर नाही. इन्सुलिन आपण कशापासून जनरेट करतो, काय करतो, ते इन्सुलिन जनरेट करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे, आणि ती आपण बघणार पुढे चॅप्टरमध्ये, बरोबर नाही. फक्त एवढं लक्षात घ्या तुम्ही की आपण त्या प्राण्यापासून जे इन्सुलिन बनवतोय ते कोणासाठी बनवतोय. आता प्रत्येक वेळेस त्या प्राण्यापासून बनवणं सहज शक्य आहे का? नाही. आपण काय बघितलं, त्याच्यातले घटक कोणते, मग त्या घटकचं उत्पन्न आपण, म्हणजे ते घटक कसं आपल्याला मिळवता येईल आणि त्या घटकापासून आपण कसं इन्सुलिन बनवता येईल, म्हणजे ही एकदम सोपी पद्धत आपण बघितली. म्हणजे जास्तीत जास्त इन्सुलिन प्रोडक्शन झालं पाहिजे. मग हे सगळं कशामुळे शक्य आहे? बायोटेक्नॉलॉजीमुळे. आलं लक्षात? हाय क्लास व्हरायटीज ऑफ क्रॉप्स हॅव बीन डेव्हलप थ्रू द टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर बद्दल तर आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. टिश्यू कल्चर म्हणजे एकदम खतरनाक आहे.
कोणतं झाड असू द्या, कोणतं काय हायब्रिडायझेशन करतो आपण, इकडचं इकडे जॉईन करतो, नवीनच फळ तयार करून टाकतो, बरोबर नाही? मग ते फळ मग सगळ्यात यूज होतं. व्हिटॅमिन B12 वाढतं, व्हिटॅमिन C वाढतो, व्हिटॅमिन पांढऱ्या पेशा कमी होऊ द्या, लाल पेशा कमी होऊ द्या, प्लेटलेट्स कमी होऊ द्या, सगळीकडे आपण यूज करतो. म्हणजे कशामुळे शक्य आहे? यासाठी चालू आहे बायोटेक्नॉलॉजीमुळे. आता ते आपण कमर्शियल काय होणार आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. बीटी कॉटन काय असतं, बीटी ब्रिंजल काय असतं, म्हणजे कमर्शियल त्याची युजेस आपण बघणार आहे. पण एक जनरल इंट्रोडक्शन आज की बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण काय काय करू शकतो. आता बायोटेक्नॉलॉजी इन्क्लुड्स फॉलोइंग मेन एरियाज. ते एरियाज कोणते? यूज ऑफ व्हेरियस ॲबिलिटीज ऑफ मायक्रोब्स लाईक योगर्ट प्रोडक्शन फ्रॉम मिल्क. बेसिक आहे एकदम, हे सगळ्यांना माहिती. आपली आई काय करते? शेजारच्याकडे जाती, दरवाजा वाजवती, वाटी घेऊन जाती, थोडंसं विरजण द्या. काय म्हणती? थोडंसं विरजण द्या. हे घरगुती आहे बरं का, थोडंसं विरजण द्या. मस्त विरजण घेऊन येते, दूध घेते, दूध त्यात रात्री टाकून ठेवती, बरोबर नाही? सकाळी काय होतं? त्याच्यात दही होतं. कशामुळं? ते आईला सुद्धा माहिती की त्याच्यामध्ये ईस्ट हा जो मायक्रोब्स असतो तो काय करतो? फर्मेंटेशन प्रोसेस करतो आणि त्याच्यापासून काय बनवतो? दही बनवतो. आता हे झालं स्मॉल लेवलला. आता तुम्हाला लार्ज लेवलला जर दही बनवायचंय, बरोबर नाही? विरजण कुठून आणणार तुम्ही? विरजण कुठून जमा करणार? मग ते बॅक्टेरिया प्रोडक्शन असू द्या किंवा ते बॅक्टेरिया त्याच्यामध्ये टाकणं असू द्या, ते फर्मेंटेशन प्रोसेस असू द्या, मोठ्या मोठ्या मशीन्स असू द्या, या सगळ्या कशामधून होत्या? बायोटेक्नॉलॉजीमध्ये. यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल्स प्रोडक्शन. एक्झाम्पल काय आहे? अँटीबायोटिक्स अँड वॅक्सिन्स. आता कोरोनामुळे तर सगळ्यांना या गोष्टी कळल्या. अँटीबायोटिक, वॅक्सिन काय असतं, बरोबर नाही? कोणती वॅक्सिन घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक सेल्स, ते सुद्धा बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतं. यूज ऑफ बायोमॉलिक्युल्स लाईक DNA, प्रोटीन्स इन ह्युमन वेलफेअर, डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स, प्रोडक्ट्स ऑफ डिझायर क्वालिटी बाय जीन मॅनिप्युलेशन, ओके, प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ हार्मोन विथ द हेल्प ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया. म्हणजे या सगळ्या गोष्टी. आता ग्रोथ हार्मोन, आपल्यामध्ये ग्रोथ हार्मोन नॅचरल प्रेझेंट आहे. आता आपण असे बघतो बघा, न्यूज असतात ते असतात की हाईट वाढून भेटन किंवा त्याचे काही रिझल्ट पण असतात त्या याचे की बाबा खरंच ॲक्च्युअलमध्ये वाढती सुद्धा काही हाईट, जास्त नाही पण थोडं का प्रमाणात वाढती. म्हणजे सगळं कशामुळे शक्य आहे? आपल्या बॉडीशी जेवढी रिलेटेड गोष्टी आहे या कशामुळे शक्य होत आहे? सगळ्या बायोटेक्नॉलॉजीमुळे. तुमची हाईट वाढवणं असू द्या, तुमचे केस काळे करणं असू द्या, टकल्याचे केस आणणं असू द्या, सगळ्या गोष्टी. का तर रिसर्च झाली आहे त्याच्यामध्ये. प्लांट्स, ॲनिमल्स, प्रोडक्ट्स जेवढे पण आहे, दूध असू द्या, मिल्क असू द्या, पनीर असू द्या, योगर्ट असू द्या, आज प्रत्येक कंपनीमध्ये आपण बघतो अमूलचा असू द्या किंवा काही चीज बनतंय, बरोबर नाही? योगर्ट बनतंय. या सगळ्या गोष्टी कशामुळे? फर्मेंटेशन प्रोसेस, त्या मशीन, त्या सगळ्याचे बायोटेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे बायोटेक्निकल एक प्लांट्स असतात त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी चालत असतात. यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स यूज ऑफ आयदर सेल ऑर टिश्यूज, बरोबर आहे? एक्झाम्पल टिश्यू कल्चर, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्स एक्सेट्रा. चला, या गोष्टी तर आता ऑलमोस्ट आपल्याला माहिती आहे सगळ्या, कारण प्रिव्हियस क्लासेसमध्ये पण आपण ते शिकलेलो आहे. ओके, मेन काय? बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता बेनिफिट्स काय त्याच्या? इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द पर हेक्टर इल्ड इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन ऑफ क्रॉप लँड एरिया. बापरे, हे सगळ्यात मोठं सांगितले आहे तुम्ही. म्हणजे तुमचा लँड एरिया किती आहे? आता पहिले कसं व्हायचं? पहिले लोकांना जुन्या पद्धती होत्या शेती करायच्या, बरोबर आहे? त्यांना माहित नव्हतं. आता समजा 1 एकर आहे, बरोबर आहे? 1 एकरमध्ये सपोज आपण जर असं विचार केला की समजा 50-60 किलो गहू येते, बरोबर आहे? 50-60 किलो त्यानं गहू टाकले, सपोज करा बरं का. माझ्याकडे काही शेती नाही त्याच्यामुळे मला काही माहित नाही, तुम्हाला चांगलं माहिती असेल. आता 1 एकरमध्ये समजा 50-60 किलो गहूचं उत्पन्न होतंय. पण आता आपण अशा टेक्निक्स आणल्यात बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून की त्या 50-60 किलोच्या ऐवजी आपण त्या 1 एकरमधून जवळपास 100-150 किलो गहू काढू शकतो, बरोबर नाही? मग हे सगळं कशामुळे शक्य झालंय? फक्त आणि फक्त बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यामुळे बेनिफिट पहिला हा झाला. एक्सपेन्सेस ऑन डिसीज कंट्रोल, बरोबर आहे, हॅव मिनिमाइज सिन्स डेव्हलपमेंट. आता मला एक सांगा, एखादी गोळी तिचं प्रोडक्शन जर कमी आहे, तर जर प्रोडक्शन कमी आहे तर डिमांड जास्त राहील आणि डिमांड जास्त आहे तर प्राइस जास्त राहील, बरोबर नाही? प्राइस कमी करण्यासाठी आपण काय केलं? आता जी गोळी तुम्हाला 150-200 ला भेटायची ती गोळी आज 5-10 रुपयाला भेटते, बरोबर नाही? कंटेंट सेम राहतोय, कंपनी जरी चेंज असली तर. का शक्य होतं हे? कारण की आपण काय केलंय? आपण प्रोसेसिंग करून किंवा त्याचा काहीतरी एक साईड मार्ग बघितला, आपण साईड पाथ बघितला, बरोबर नाही? त्याला कसं बनवायचं, काय बनवायचं, असे रिसर्च करून आपण काय केलं? त्याचा जो कंटेंट आहे ना, जो आपल्याला अवेलेबल होत नव्हता, तो आपण लॅबमध्ये अवेलेबल करून घेतला. मग आता प्रोडक्शन वाढलं ना, बरोबर नाही? जर आता टाटाच्या गाड्या असू द्या, टाटाचं मेटल भारी, 5 स्टार सेफ्टी, प्रत्येक गाडीत 5 स्टार सेफ्टी. काऊन? कारण स्वतःच लोखंड आहे ना, घरचं लोखंड आहे, घरात वापरायचंय, बरोबर नाही? बाहेरच्या गाड्यांना त्यांच्याकडून विकत घ्या, मग स्वतःला सेफ्टी बनवा, मग प्राइस जास्त वाढून जाते, मग लोक घेत नाही, असा सगळा मामला आहे तो. तर जर घरातला विषय तर घरात मस्त मग बनवायचं आपलं,
विकायचं लोकांना, बरोबर नाही, प्रोडक्टिव्हिटी जास्त वाढवली, प्राइस कमी ठेवली, जास्त सेल झाला, जास्त प्रॉफिट झाला, आलं लक्षात, आपल्याला पण कमी प्राइस मध्ये भेटलं. हा तिसरा यूज झाला त्याचा. आता डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेस रेजिस्टंट व्हरायटीज विच कॅन विथस्टँड व्हेरिएबल टेम्परेचर, वॉटर स्ट्रेस, चेंजिंग फर्टिलिटी ऑफ सॉइल एक्सेट्रा हॅज बिकम पॉसिबल. म्हणजे हे सगळे जे आहे ना, हे सगळे आपण काय बघितले आज, बेनिफिट्स बघितले. कशाचे? बायोटेक्नॉलॉजीचे. मग आपण उद्या काय बघणार आहे? आता आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं. आज आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, त्याच्यानंतर बॉडी डोनेशन आणि ऑर्गन डोनेशन बघितलं, आणि आपलं मेन इंट्रोडक्शन बघितलं बायोटेक्नॉलॉजीचं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मेन घेणार आहे काय? कमर्शियल यूज ऑफ आपला बायोटेक्नॉलॉजी काय राहणार आहे. तर चला आजचं लेक्चर इथंच एंड करूया आपण. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला अभ्यास करायचा आहे चांगला, बरोबर आहे. अभ्यास चांगला करशाल तर सक्सेस होणार, बरोबर आहे. नक्की चांगला स्कोर येणार. आपल्यासोबत फक्त जोडलेले राहा, तुटू नका देऊ आपलं नातं जे. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण घेत असतो, टाकत असतो, शॉर्ट्स टाकत असतो, लेक्चर टाकत असतो, आणि कंटिन्यू लेक्चर आपण टाकणार आहे. तर चला भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झामसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच.